वही आता मैदानाच्या आतमध्ये ॲप्पी विरुद्ध आपण पाहिला तर मग अजित अर्थातच आपण पाहिला. आता या दोन चांगल्या खेळाडूंमध्ये चांगला आपण पाहिलं तर कॉन्टेस्ट आपल्याला रंगत असताना देखील पाहायला मिळेल. भरपूर पाहुणे आपण पाहिलं तर नक्कीच ज्याने या स्पर्धेला सहकार्य केलंय. पहिला दिवस उद्घाटन सोहळा जो आपण पाहिला होता आदरणीय दिनेशजी म्हात्रे साहेब ते नक्कीच उपस्थित झाले होते. गफूरजी दांडेकर साहेब देखील होते आणि साईनाथ दादा देखील होते आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जो आपल्याला पूर्ण होत असताना पाहायला मिळाला. या मॅचला होत आहे सुरुवात स्पिन का किंग म्हणून ज्याची ओळख या पालघर डिस्ट्रिक्टमध्ये ॲप्पी बॉलिंग ट्रॅकवर. बघा स्पिनचा मारा ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अगदी वेगवान. वेगवान मारा जो आपल्याला पाहायला मिळतोय. अजित शॉट ऑफ दिलेन चेंडू फटका फसलाय. विकेट मिळेल तिथे अजितला परतावं लागेल डगआउटला. पहिला मोठा धक्का प्रो स्पोर्ट्स टीमला. थँक्यू तुझे. बघा इथे अजित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु ही सर एक गेम प्लॅनिंग होती कारण की अफीचा जर बॉल तो कुठे खेळला जाईल त्याला माहीत होता आणि अजितचा जो स्टांग्स होता तो ओळखून मात्र तिथे फील्ड सुद्धा सेट अप केलं होतं. आणि ते क्रिकेट आपण बघितलं तर अप्पी आपण पाहिलं तर आपल्या कारकिर्दीमध्ये भरपूर क्रिकेट खेळला आणि आपली गोलंदाजी काय आहे आपली ताकद काय आणि कशा प्रकारे जी गोलंदाजीच्या नुसार फील्ड सेटमेंट असायला हवं ते नक्कीच त्याला माहिती आहे. ओय भाई बाहेर से चलो. उमेश बघा हा इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडू आणि मी जो उल्लेख केला होता ना सुरुवातीला की या पालघरमध्ये आपण बघितलं तर सर्वात जास्त आपण पाहिलं तर मेडन विकेट षटक फेकणारा गोलंदाज स्पिन का किंग म्हणून ज्याची ओळख आहे ना तो म्हणजेच आपण पाहिलं तर मिस्टर ॲप्पी अर्थातच प्रकाश आणि आतापर्यंत सुरेख गोलंदाजी राहिली आहे. पंच केला यावेळेला गणेश होते तिथे परंतु टीपमध्ये खेळाडू आहेत तर चेंडूला फील्ड केलं गेलंय. धावा मिळतील तिथे दोन. थोडासा अखूड थ्रो होता थोडासा नक्कीच आपण पाहिलं तर कलेक्शन करणं व्यवस्थित म्हणजे बॅकअप करणं व्यवस्थित झालं नव्हतं. 2 धावा मिळतील तिथे. जवळ आपण पाहिलं तर मग ॲप्पी याचा जर गोलंदाजीचा जर आता उल्लेख केला तर पहिला डॉट त्यात नंतर विकेट डॉट त्यात नंतर आलेल्या 2 धावा म्हणजे 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. हो हा सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहू शकतोय की डॉट आलाय. उमेश या खेळाडूचा नक्कीच आपण बघितलं तर जर सामना करायचा असेल ना तर मग मागे जाऊन नाही तर पुढे येऊन सामना करावा लागेल कारण की हा खेळाडू नक्कीच आपण पाहू शकतोय मग हवी होईल तुमच्यावर. शॉट अप दिले त्यावेळेला पुल केलाय. खेळाडू आहे तिथे मात्र जेल पकडला जाईल तिथे. जेल पकडला गेलाय प्रमोद लोखंडेच्या माध्यमातून. विकेट डाऊन होईल दुसरी. इथून आपण पाहिले तर टीम फसलेली पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईनपाडा टीम. पाणी सुटाया लागले पाणी सुटाया लागले तुझे गागर पाणी सुटाया लागले नको करू आई आशीर्वादा बाई. थँक्यू डीजे.
पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच आपण पहिला स्पर्धेचा फायनल डे आहे. नक्कीच आज या स्पर्धेचा विजेता कोण आपल्याला देखील पाहायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये नित्यसाई लोहिया नगर हा टीम आपण पाहिलं तर मग ज्याने या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये आपलं स्थान पक्का केलं. कालचा दिवस आपण बघितला तर विहा वीरा 11 धानीव टीम आपल्याला पाहायला मिळाली जे सुपर 3 मध्ये येताना पाहायला मिळाली. आज मात्र आपण बघितले तर आणखीन एक टीम मात्र येणार आहे. मात्र ती कोणती, कारण की सकाळचं सत्र यंग मराठा 2 मॅचेस, दुपारचं सत्र आपण बघितलं तर मग सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाठ 2 मॅचेस जिंकलेत. संध्याकाळचं सत्र म्हणजेच आपण बघितलं तर मग शेवटचं जे सत्र असतं ना, शेवटचा फॉर्मॅट आपण बघितला तर तो आपल्या नावावर कोण करणार आहे. कदाचित आपण पाहिलं तर गावदेवी कोल्ही टीम करू शकते, कारण की परफॉर्मन्स त्याने भरपूर चांगलं केलंय. अजय एडगा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर रेग्युलर गोलंदाज आहे, परंतु त्यांचा हा रेग्युलरचा चेंडू नाही आहे, हा खराब चेंडू आहे. हा हे दिशाहीन, आणि मग हा दिशाहीन असल्यामुळे आपण बघितलं पुन्हा एकदा त्यांना हा फेकावा लागेल. टीमची टोटलमध्ये आपण बघितले तर वाढ आपल्याला पाहायला मिळते 3 धावा. अक्षय आहेत स्ट्राईक एंडकडे, जे सुरुवातीला गेलेले खेळाडू आहेत त्यांना स्ट्राईक मिळालीच नाहीये पहिल्या षटकामध्ये. आता पाहिला पण तर लेग वर नक्कीच चेंडू आपण पाहिला. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु जो प्रयत्न होता ना कदाचित चेंडू सोडण्याचा, परंतु तो प्रयत्न आपण पाहिला तर मग चुकीचा ठरला. आणखीन एक डॉट, कमी धावा आहेत फक्त फलकावर 3. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केलाय, पाहावं लागेल यावेळेला. हाही चेंडू आपण बघितला ना तर मग निर्धाव आहे, डॉट आहे. याचाच अर्थ काय तर मग आता धावा येत नाही येत, कुठून धावा येतील, कशा येतील, हा देखील विचार करावा लागेल. अजयच्या विरोधात जर तुम्ही धावा घेऊ शकत नाही तर मग तुम्ही चांगले क्रिकेट खेळू शकत नाही आहेत. परंतु यावेळेला थोडीशी चुकी झाली, या एक मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्या मिस्टेकचा मात्र आपण पाहिला तर मग फायदा मिळेल वाईटच्या स्वरूपात मात्र आपण पाहिली आहे. तर इथून मात्र 1 रन्स देखील मिळेल, 4 धावा फलकावर. रन्स आपण पाहतोय कुठेतरी या जवळजवळ या मॅचमध्ये कमीत कमी 15-16 तरी धावा यायला हव्या आहेत, पण ते आता येतील का. अगदी हवेचा वेग मात्र वाढला गेलाय, परंतु या मैदानावर आपण बघितला तर मग चांगला खेळ करायचा असेल तर मग बुद्धीचा वापर करावा लागेल. आडवी बॅट क्रॉस बॅटनं शॉट खेळला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील झाली आहे पूर्ण, परंतु या दुसऱ्या धावेंचा आपण पाहिलं तर नक्कीच तितका मात्र आपण पाहिलं तर मोठा परिणाम नाही पडणार आहे, कारण की सुरुवातीच्या षटकामध्ये फक्त 2 आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतो की मग वाईट जरूर आलेत, परंतु आपण पाहिलं तिथून 2 धावा देखील आहेत. टीमची टोटल आपण बघितली आहे तर 6 रन्स. क्लीन बोल्ड या वेळेला अक्षय मात्र आपण पाहिले मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होते, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये मिलाप झाला नाहीये, आणि तेच कारण आपण पाहतोय फलंदाज होताना पाहायला मिळतोय इथे बाद. विकेट डाऊन झाली आहे महत्वाची. इथून आपण पाहिले तर अडचणीमध्ये टीम प्रो स्पोर्ट्स लाईन पडा. आपण फुलच्या भेटल. थँक्यू डेझी. नक्कीच आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, पुण्याला नंतर जाऊ. पुढचा चेंडू कुमार, या वेळेला आपण पाहिलं तर चेंडूला सोडून दिलाय. विचार हा कुमार यांचा नक्कीच आपण पाहिला चांगला आहे. नक्कीच आपण पाहिला तर मग हा वाईट मिळेल. टीमची टोटल 7 चेंडू फेकून झालेले आहेत, 4-2 आहेत. धानीव टीमचा देखील इथे शुभ आगमन झालेला आहे, त्यांचा देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॉडीच्या जवळ चेंडू फेकला, कुमार कमी पडला गेलाय. आज आपण बघितलं प्रो स्पोर्ट्स मध्ये अजय देखील आज नाही आहेत, ते सुद्धा एक चांगले बॅटर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतोय, परंतु त्यांची कमतरता देखील जाणवेल या टीमला. अगदी आपण पाहिला अजय नाही आहेत, ऋषिकेश देखील नाही आहेत त्या टीमचे महत्त्वाचे खेळाडू, आणि त्यांचा फटका नक्कीच लागतो या संघाला.
पंच केलाय बॅकफुटला, धाव मात्र मिळेल एक. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिथे. बघा आता जवळजवळ 2 तर झाल्यात, तिसरे देखील मिळेल का, 3 न झाल्यात. आता चौथीच्या शोधात असतील परंतु नाही, 3च मिळतील इथे आणि 3 झाल्यात पूर्ण. चौथीचा प्रयत्न होता, अपयशी राहिलाय. 3 मात्र मिळाल्या, जितक्या मात्र त्या तितक्या पण आपण बघितलं तर कमी आपल्याला जर पाहायला मिळते. तर विश्वनाथच्या बाटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या धावा येताना पाहायला मिळाल्या. म्हणजेच किती झाल्यात, एकूण 11 झाल्यात आणि 12 मध्ये 12 रन बॉल असं समीकरण असेल. अगदी आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे जो शॉट खेळला गेला होता, अगदी आपण पाहिलं तर जवळजवळ गेम प्लॅनिंगच्या सहाय्याने आपण पाहिलं तर जवळजवळ तर नक्कीच विकेट अजितची मात्र नक्कीच काढली आहे ना. तिथूनच आपण पाहिली तर मॅच कमी पडली गेली. बघा आता 3 ड्रॉ रेडी आहेत आमच्याकडे. तर 3 ड्रॉ आहेत परंतु कर्णधार 2 आहेत. यंग मराठा टीमचे कर्णधार असतीलच आणि दुसरे कर्णधार असतील ते आई सोनसरी स्पोर्ट्स टीमचे कर्णधार. तर त्यांना विनंती करतो की आपण या. आई सोनसरी स्पोर्ट्स टीमचे कर्णधार, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण क्विक या, फास्ट या. चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी असतील त्यांना देखील मी विनंती करतोय की या माझ्या हातामध्ये आहेत ना 3 ड्रॉ. आता 3 ड्रॉमध्ये तुमचं भविष्य आहे, तुम्हीच लिहा आणि नक्कीच तुमची वाट तुम्हीच निवडा. चला या कॅप्टन सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीमचे. सोनसरी स्पोर्ट्स टीमला पुन्हा एकदा विनंती करतो की कॅप्टन पाठवून द्या. आपण त्या यंग मराठा टीमचे कॅप्टन आहेत रेडी. चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी आपण देखील इथे लक्ष असू द्या कारण की ह्या ज्या 3 ड्रॉ आहेत दोन कर्णधार आहेत आणि चालू असलेले सामन्याचे प्रतिनिधी या कर्णधार या 2 यंग मराठा टीमचे या आई सोनसरी स्पोर्ट्स टीमचे या. हा नक्कीच हा 3 ड्रॉ आहेत. चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी आपण लक्ष द्या. तुम्ही एक तुका आणि तुम्ही एक उतरा. नक्कीच दोघांनी एक उचलली आणि जी राहिली ती बाय. विजय संघ अगेन्स्ट यंग मराठा. मग बाय मिळाली ती म्हणजे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीमला. नक्कीच आपण बघितलं तर ह्या आहेत ड्रॉ आणि या ड्रॉ मध्ये आपण पाहिलं तर आता जिथे चर्चा करायची झाली तर सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीमला मात्र मिळते बाय. चला 12 धावा करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आहेत मिस्टर अजित आहेत. चला मॅचला होत आहे सुरुवात. प्रकाश आणि आदी हे जोडी पाहतोय आपण. फुलटा स्वतः मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण बघितला झालं व्यवस्थित. धावा 2 मिळतील. बघा 12 मध्ये 12. जर तुम्हाला इथून डिफेंड करायचे असतील तर मग विकेट हे मोठ्या प्रमाणात मात्र पकडण्याचा प्रयत्न करावा लागेल. नक्कीच आपण बघितलं तर पारितोषिक इथे मिळेल का. हो बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. पारितोषिक नक्कीच मला वाटते लागलेलं. कोणाकडून लागलंय. कारण जे आम्हाला यांच्याकडून पारितोषिक लागलंय की ॲपीची जर विकेट मिळवली गेली अजितनं तर 1000 रुपये. धाव मात्र 1 मिळेल. बघा अगदी आपण पाहिला तर लो टोटल आहे परंतु लो टोटल मुकाबला आहे ना रोचक होताना पाहायला आपल्याला मिळेल का.
कदाचित मिळू शकतो इथे. आता आपल्यासारख्या खेळाडूला तुम्ही नॉन स्ट्राईक एंडकडे उभं केलं आहे, मग इथे आता एक अशी परिस्थिती तुम्हाला निर्माण करावी लागेल की या परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्त जास्त डॉट चेंडू आणि डॉट चेंडूच्या सोबत विकेट हा शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. पंच केलाय अगदी आपण पाहिले तर मग इथून जवळजवळ धावा 2 मिळतील. 2 धावा. स्ट्रायविंग शॉट झेल निर्माण झालाय. पकडला जातो इथे. आधीला पडतावं लागेल. विकेट मिळाली पहिली. अशाच प्रकारचे विकेट एका मग एक पकडावे लागतील मॅचला इथे आपल्या बाजूने वळवायचं असेल तर. परंतु यावेळेला पहिली सफलता अजितनं आपल्या गोलंदाजीमध्ये मिळवून दिली आहे आणि नक्कीच आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी या ओव्हरमध्ये जरूर केली आहे. बघा 3 धावा झालेल्या आहेत 4 चेंडूमध्ये. जे 12 मध्ये जिथे 12 जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं ना, नक्कीच या ओव्हरमध्ये ते वर्चस्व दर्शवण्याची संधी अजून देखील आहे. या ओव्हरमध्ये विकेट कदाचित मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणखीन किंवा डॉट चेंडू जास्त असं मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर ते कार्य अजित इथे करण्यामध्ये यशस्वी होतंय ना, तर थोडं मग 6 मध्ये थोडं दडपण निर्माण केलं जाऊ शकतंय. परंतु आलेले बॅटर नवीन आहेत. वैभव यावेळेला पाहिलं आपण तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बघा एक जो डॉट होता म्हणजेच काय तर एका धावेचं आपण पाहिलं तर जे दडपण होतं ते कमी झालंय. बघा DRS ची डिमांड केली आहे. टीव्ही अंपायरची डिमांड केली. आता जाऊया आपण टीव्ही अंपायर कडे. नक्कीच टीव्ही अंपायरने आम्हाला सांगितलं आहे की हा वाईट चेंडू आहे. हाईट भरपूर होती तिथून डोक्याच्या वरून चेंडू हा ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला, जात असताना पाहायला मिळाला. समोर गेल्या फटका आहे. एक धाव मात्र मिळणार. उमेश आलेत पुढे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चुकीची झाली आहे. चुकीची फेकी. नॉन स्ट्राईक एंडकडे जर फेकी आली असती तर फायदा झाला असता. तेच कारण नाराज होत आहेत मिस्टर अजित. बघा 2 धावा इथे मिळाल्या आणि अगदी आपण पाहू शकतो एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. बघा एक वाईट देखील आलेला आहे. पहिला 2 त्यानंतर डॉट त्यानंतर आपण बघितले 1 आली आहे. विकेट आली आहे. 2 आले. ठीक आहे 2 ऍड करतो. नक्कीच आपण पाहिलं तर मग थोडीशी मिस्टेक होती ती सुधारली गेली. 8 धावा फलकावर म्हणजेच आता 6 चेंडू आणि 4 धावा. 6 मध्ये 4 धावा हव्या असतील सामना जिंकण्यासाठी.
इथून आपण बघितलं तर मग विजेता संघ मात्र यंग मराठा टीमच्या सोबत खेळताना पाहायला मिळेल. मग जवळजवळ टफवाली लढत आपल्याला पाहायला मिळेल. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड टीमला मात्र मिळालेली आहे मात्र बाय. चौथ्या राऊंडमध्ये नक्कीच मात्र ते देखील मात्र जाताना पाहायला मिळालेत. मग विरा 11 धानीव टीम देखील दाखल झाली आहे. नित्यसाई लोहिया नगरची टीम देखील इथे दाखल झालेली आहे. आणि मग आजची एक टीम देखील आपल्याला मिळेल, परंतु त्या टीमपैकी नक्कीच आपण पहिलं कोणती टीम ठरेल, कारण की जवळजवळ एक सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड टीम आहे, यंग मराठा टीम आहे आणि नक्कीच इथून जिंकणार एक टीम मात्र येताना पाहायला मिळेल आपल्याला. विश्वनाथ आहेत बॉलिंग ट्रॅकवर आणि बॉलिंग ट्रॅकवर त्यांना आल्यानंतर चांगली बॉलिंग देखील करावी लागेल. खोलटप्प्यामध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. नक्कीच फिल्डिंगचा दर्जा वाढवायला हवा आहे. इथून आपण पाहिलं तर मग तो वाढवला देखील आहे. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे होताना पाहायला मिळाले आपल्याला. बघा इथून 3 धावा हव्या असतील आणि चेंडू शिल्लक असतील 5. कदाचित इथून 1-2 डॉट शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल विश्वनाथ यांना, कारण की वैभव डावकरी आता जे बॅटर आहेत, कारण की त्यांना इथे उतरवले, कारण की तिसरा क्रमांक का सोपवला गेलाय, कारण की हवेला लक्षात घेता त्यांना मात्र फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. नाही या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये, कारण की अगदी तुमच्या खात्यामध्ये कमी आहेत आणि त्यामध्ये तुम्ही आणखीन जर अशा प्रकारची गोलंदाजी करणार तर मग या मॅचमध्ये तुम्हाला काहीच नाही उरणार. आणि ते चित्र आता 2 धावा हवे असतील. टीमची टोटल 10 झालेली आहे. शॉट ऑफ द लेन चेंडू पुल केलाय, मॅच फिनिश केली आहे, सामना जिंकला गेलाय. आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही टीम आणि प्रो स्पोर्ट्स टीमचे आभार व्यक्त करतोय. त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. यंग मराठाच्या वतीने आपलं हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच तुम्हाला म्हणतोय. लगेच वळतोय मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये देखील वळूया आणि या मॅचचा हिरो ठरतोय मिस्टर प्रकाश. आउट ऑफ द मॅचचा पुरस्कार जो प्रकाशाला आपण देणार आहोत. आणि मग पुढची मॅच यंग मराठा टीम्स विरुद्ध आपण पाहणार आहोत गावदेवी कोल्ही. आणि या 2 मॅच मध्ये आपण पाहिलं, या 2 संघांच्या दरम्यान मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल, परंतु त्या मॅचला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा प्रत्यक्षात जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोई. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं, भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं, भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं.